वेलकम रामदास. तुमच्याबद्दल थोडंसं Thank you सांगा. so much. Sir, my full name is Ramdas Madhukar Sagar. I came from Solapur district, which is famous for pomegranate production. I have completed my graduation in BSc Agriculture from Balasaheb Sawant Kokon Kush Vidyapit Dapoli in 2021. My father is farmer and my mother is housewife. Apart from that, I love to play Kho and I am a very determined person. I have good qualities like politeness and leadership. That's all about me. ओके रामदास. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातून आलेत तुम्ही. तर बाळासाहेब सावंत कोण होते माहिती? हो सर, बाळासाहेब सावंत हे 1963 साली आपल्या महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री होते ओके. आणि त्याच्यानंतर ते 13 दिवसासाठी मुख्यमंत्री झाले होते. 1963 साली तत्कालीन मुख्यमंत्री मारुतीराव कन्नम यांच्या निधनामुळे त्यांच्यावर मुख्यमंत्री पदाची जबाबदारी आली होती. ओके रामदास. खो खो खेळायला आवडतं तुम्हाला, बरोबर? हो सर. तर खो खो प्लेयर जे काही असतील आपले इंटरनॅशनल असू द्या किंवा आपले नॅशनल असू द्या, त्यांच्याबद्दल काही फेमस? तर आत्ताच रिसेंट वर्ल्ड कप झाला होता ना, त्याच्यामध्ये आपला इंडिया मेन्स मध्ये पण विनर आहे आणि वुमन्स मध्ये पण विनर आहे. जे की मेन्सचा कॅप्टन आहे तो महाराष्ट्रीयन आहे, मिस्टर प्रतीक वायकर, आणि वुमन्सची जी कॅप्टन आहे मिस प्रियंका इंगले, ती पण लकडी महाराष्ट्रीयन आहे. ओके. ओमकार, तुम्ही खूप चांगलं बोलताय आतापर्यंत तरी. मला असं वाटतंय तुम्ही जे काही स्टेट लेवलच्या एक्झाम आहेत, ऍग्रिकल्चर ऑफिसर असू द्या किंवा युपीएससी थ्रू एक्झाम होत आता ऍग्रिकल्चर साठी, त्या तुम्ही ट्राय का नाही केलं? हो सर. सर, माझं जेव्हा ग्रॅज्युएशन झालं होतं तेव्हा मी खरं तर आपल्या पोस्ट ग्रॅज्युएशनचा अभ्यास केला होता MCR CETचा. परंतु मला पाहिजे तिथे ऍडमिशन भेटलं नाही PG ला. मग त्यानंतर मी असा डिसाईड केले की बँकिंगमध्ये जर बँकिंगचा अभ्यास हा लिमिटेड होता, ऍग्रिकल्चर फील्ड ऑफिसर स्पेसिफिक पोस्ट होती, याचा अभ्यास केला तरी सिलेक्शन भेटून जाईल मला. त्याच्यामुळे मी बँकिंग करिअर डिसाईड केलं. ओके ओके. ओमकार. रामदास, नमस्कार. येस सर, थँक्यू. IDBI बँक बद्दल काही सांगू शकाल का? हो सर. IDBI बँक ही इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, ही हिचं एस्टॅब्लिशमेंट हे मेन ऑब्जेक्टिव्ह या बँकेत होतं की जे इंडस्ट्रियल ग्रोथ आहे किंवा त्याचं डेव्हलपमेंट आहे. 1964 साली या बँकेची स्थापना झाली होती आणि याच्या भारतामध्ये जवळपास आता राईट नाव 2000+ ब्रँचेस आहेत आणि एक फॉरेन बँक आहे ती पण दुबईमध्ये आहे. आणि या बँकेची स्कोर ग्रोथ पण आता रिसेंटच्या क्वार्टर एंडच्या रिपोर्टनुसार चांगली आहे, जे की NPA मध्ये पण त्याचं रिडक्शन झालेलं आहे त्यांच्या. ओके. NPA म्हणजे काय? सर, NPA म्हणजे नॉन परफॉर्मिंग ऍसेट, जे की बँकसाठी इन्कम स्टॉप झालेलं असतं. ते असं असेट की त्या बँकेसाठी ते इन्कम जनरेट करू शकत नाही. ओके. आता सध्या बजेटमध्ये 2 एक्झिस्टिंग स्कीम होत्या आपल्या. त्या स्कीम वरती काही मॉडिफिकेशन झालेले आहेत. त्या स्कीम कोणत्या आणि मॉडिफिकेशन काय तुम्ही सांगू शकाल का? तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड बद्दल बोलायचं आहे का? हा. तर किसान क्रेडिट कार्ड मध्ये 2 चेंजेस झालेले आहेत, जे की इंटरेस्ट सबवेन्शनचं लिमिट आधी होतं ते 3 लाखापर्यंत दिलं जायचं किस्ती मार्फत. त्याचं लिमिट आता 5 लाख केलेलं आहे आणि त्या स्कीम मध्ये आधी कोलॅटरल फी लोन आपल्याला 1.60 लाख पर्यंत भेटायचं. त्याचं लिमिट पण वाढून आता 2 लाखापर्यंत केलेलं आहे कोलॅटरल फी लोनचं लिमिट. कोलॅटरल म्हणजे काय रामदास? तर कोलॅटरल म्हणजे आपण समजा मला जर एखादी गोष्टीसाठी लोन घ्यायचं असेल जमिनीवर किंवा वाहनावर, तर ते बँकेकडे आपण एक गहाण ठेवतो, मग त्याच्यावर लोन घेतो आपण. त्याला आपण प्रायमरी सिक्युरिटी म्हणून. कोलॅटरल म्हणजे काय? ठीक, आपण याच्याविषयी आपण बोलू नंतर. अजून एक क्वेश्चन रामदास. IDBI ची ओनरशिप सध्या कोणाकडे आहे? सध्या IDBI मध्ये सर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचे 85% शेअर आहेत आणि LICचे 49% शेअर आहेत. म्हणजे बाय त्यांची पार्टनरशिप दोन्हीकडे आहे, गव्हर्नमेंट पण आहे आणि LIC करताना आहे. ठीक आहे. आता NPA तुम्ही सांगितलं की IDBIचा NPA सुद्धा कमी झालेला आहे भरपूर आणि NPA बद्दल तुम्हाला माहिती पण आहे. मला सांगा की मेजर ऍग्रिकल्चरवर NPA व्हायचं काय कारण असू शकतं? आता तुम्ही ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड आहे तुमचा, पंढरपूर सारख्या कृषी प्रधान क्षेत्रामध्ये पण तुम्ही आलेला आहात. तुम्हाला काय वाटतं की NPAचे मेजर कारण काय असू शकतं? तर NPA होण्याचं
प्रॉमिनेंटली हे कारण असू शकतात की आपण जे क्रॉप प्रोडक्शन घेतोय त्याच्यामध्ये आता क्लायमेट चेंजेसमुळे फ्लक्च्युएशन झाले, त्यामुळं आपलं जे उत्पन्न भेटतंय ते फिक्स राहत नाही. कारण वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तीमुळे क्रॉपचं नुकसान होतंय किंवा मार्केट अचानकच डाऊन होते. त्यामुळं जे शेतकरी इन्कम फिक्स करून बसले असतात त्याच्यावर, म्हणजे हे झाल्यानंतर आपण या बँकेचे हे लोन रिपे करू. तर म्हणजे अनलकी ते त्यांना भेटत नाही जेवढं पाहिजे तेवढी इन्कम, त्याच्यामुळे ते लोन मग ते रिपे नाही केल्यामुळे एनपीए मध्ये जात आहे जास्त. बरोबर. गजानन. नमस्कार रामदासजी. नमस्कार सर. आपलं जसं नाव आहे रामदास, आपणाला काही रामदास स्वामींबद्दल काही माहिती आहे का? हो सर, रामदास स्वामी हे एक महाराष्ट्राचे आध्यात्मिक संत म्हणून त्यांची महाराष्ट्रामध्ये पूर्ण ओळख होती. त्यांनी हिंदू धर्माचा प्रसार आणि म्हणजे प्रवचनाच्या मार्फत त्यांनी प्रसार करण्याचं काम केलं होतं. त्यांचा एक महत्वाचा ग्रंथ पण लोकप्रिय आहे, त्यात की दासबोध हा त्यांचा ग्रंथ आहे. आणि ते आपले गुरु शिवरायांना आणि हनुमंतरायाला ते आपले गुरु मानायचे. घरी कोण कोण असतं वगैरे, वडील वगैरे काय करतात? वडील शेतीच करतात. म्हणजे माझी फॅमिली हे जॉईंट फॅमिली आहे. काका वडील म्हणजे पूर्ण फॅमिली आहे, काकाची पण आणि वडील आमची स्वतःची. तर आपण सर्व कृषी प्रधान देश म्हणून आपल्याला ओळखला जातो, बरोबर? हो सर. पण कृषी प्रधान देशामध्ये ऍग्रिकल्चर सेक्टरचं जे काही हे आहे, ऍग्रिकल्चर सेक्टरचं जे काही जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे ते किती टक्क्यापर्यंत आहे, काही अंदाज? सर एक्झॅक्ट माहित नाही मला, पण मी कॅल्क्युलेटर गेस करू शकतो. मला वाटतं ते 18 to 20% असावं. ओके. ऍग्रिकल्चर सेक्टर मध्ये काय काय इम्प्रुव्हमेंट करण्याची गरज आहे असं काही तुम्हाला वाटते का? सर म्हणजे आता इंडियन ऍग्रिकल्चरचा पूर्ण विचार केला तर लोकांना म्हणजे शेतकऱ्यांचा प्रमुख प्रॉब्लेम आहे की लोकांना क्रेडिट अवेलेबिलिटी सध्या कमी आहे, असं मला वाटतं. त्या क्रेडिट अवेलेबिलिटी म्हणजे क्रेडिट फॅसिलिटी प्रोव्हाइड करण्यावर जर भर दिला तर इंडियन ऍग्रिकल्चर बऱ्यापैकी त्याला बूस्ट भेटू शकतो. आणि फार्म मेकॅनायझेशनचा पण अजून बऱ्यापैकी यूज किंवा इम्प्लिमेंटेशन चांगलं केलं तर जे लँड फ्रॅगमेंटेशन सारखे इश्यू आहेत ते पण सॉल्व्ह होतील. याच्यामुळे पण ऍग्रिकल्चर सेक्टर चांगली गोष्ट भेटू शकेल. फार्म मेकॅनायझेशन का बरं वाढवू शकत नाही, आता इम्प्रूव्ह का नाही करू शकत? सर म्हणजे आता भारतीय शेतीचं तुकडीकरण होत आहे. मग शेतकऱ्यांची आता म्हणजे वडिलापूर्वी जर 5 एकर जमीन असेल तर 2 भावामध्ये जर समजा भविष्यामध्ये ती विभागली तर 2-2 एकर. मग छोट्या जमिनीत आपण फार्म मेकॅनायझेशन शेतकऱ्यांना परवडत नाही. पण त्यासाठी सोल्युशन असं आहे की वेगवेगळे एफपीओ आहेत किंवा फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन आहेत, कंपनी आहेत, यांच्या मार्फत जर आपण ग्रुप शेती केली तर ते शेतकरी बिअर करू शकतात. त्यामुळं फार्म मेकॅनायझेशन कमी शेतीमध्ये पण होऊ शकतं जर ग्रुप शेती किंवा एफपीओच्या मार्फत आपण फार्मिंग केली तर. एफपीओ म्हणजे काय? सर एफपीओ म्हणजे फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन, ज्यामध्ये 5 ते 20 शेतकऱ्यांचा ग्रुप असू शकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे मेंबर असतात. म्हणजे आपण बँकेकडे त्याची अधिकृत नोंदणी करू शकतो एफपीओची. खूप छान. रामदास, तुम्ही म्हणालात की अजून शेतकऱ्यांना क्रेडिट फॅसिलिटी अजून इम्प्रूव्ह करून दिली पाहिजे. आपण ती क्रेडिट फॅसिलिटी अजून कशा पद्धतीने इम्प्रूव्ह करू शकतो? तर क्वालिटी ऍडव्हान्स आपण जनरेट करून त्यांना शेतकऱ्यांना अधिक म्हणजे बँके थ्रू जर कनेक्ट केलं, म्हणजे ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांना बऱ्यापैकी गव्हर्नमेंट स्कीमचा पण अवेअरनेस नाही. वेगवेगळ्या गव्हर्नमेंट स्कीमचा आपण जर त्यांना अवेअरनेस केला तर क्रेडिट फॅसिलिटी सारख्या गोष्टी जास्त वाढू शकतात ग्रामीण भागामध्ये पर्टिक्युलरली विचार केला तर. तुम्हाला काय वाटतं मग केसीसी जे आहे किसान क्रेडिट कार्ड, ते क्वालिटी क्रेडिट आहे की नाही? हो सर, केसीसी म्हणजे प्रामुख्याने एमच आहे की शॉर्ट टर्म आणि मिडियम टर्म लोन शेतकऱ्यांना प्रोव्हाइड केलं पाहिजे. आपण जर गव्हर्नमेंटचा डेटा बघितला तर ऑलमोस्ट 80 to 85% फार्मर्सची केसीसी आता सगळ्यांकडे कव्हर झालेले आहे. हो सर. थँक्स टू आरआरबीज अँड शेड्यूल्ड कमर्शियल बँक्स.
आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपल्याला जर क्रेडिट फॅसिलिटी एन्हान्स करायची असेल तर प्रत्येक सेक्टरसाठी पीएमईजीपी आहे, एनएलएम आहे, नाही लाईव्हस्टॉकसाठी नॅशनल हॉर्टिकल्चर मिशन आहे की त्याच्या अंडर आपण लोन देऊ शकतो, इरिगेशनसाठी लोन देऊ शकतो आपण. सगळ्या गोष्टी ॲग्रिकल्चर रॉ मटेरियलचं प्रोसेसिंगसाठी सुद्धा आपल्याकडे पीएमईजीपी अंडर सुद्धा आपण लोन देऊ शकतो. म्हणजे असं आहे की गव्हर्नमेंटनं फ्रॉम प्रायमरी सेक्टर टू टर्शरी सेक्टर सगळ्या सेक्टरना एका लोन्सच्या प्रत्येक वेगवेगळ्या स्कीम मध्ये कव्हर केलेलं आहे. हो सर. बरोबर. आता आपली जी पॉप्युलेशन आहे मोस्टली ऍग्रिकल्चर पॉप्युलेशन जी आहे ती मोस्टली पॉप्युलेशन ऍग्रिकल्चरमध्ये एंगेज आहे. आणि मोस्ट ऑफ जे रुरल ब्रांचचे लोन पोर्टफोलिओ आहे तो सुद्धा ऍग्रिकल्चर सोबत इंटरलिंक आहे. बरोबर. असं असताना सुद्धा गव्हर्नमेंटचे एवढे गाईडलाईन असताना सुद्धा आपली ऍग्रिकल्चरची प्रोडक्टिव्हिटी वाढत नाही. हो सर. हा, तर याची काय कारण असू शकतं? फक्त मला एक कारण बास. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ओके ओंकार. ठीक आहे.